आज सकाळी 11:15 वाजण्याच्या सुमारास चेंदनी कोळीवाडा दत्त मंदिर रोड येथील पीरबाबा दर्ग्याजवळील रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक 2 शेजारील सुरक्षा भिंत कोसळण्याची घटना घडली आहे। या घटनेत 60 फूट लांब आणि 20 फूट उंच असलेली सुरक्षा भिंत पडल्यानं एका व्यक्तीस दुखापत झाली आहे। या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ठाणे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे, सहाय्यक आयुक्त नौपाडा कोपरी प्रभाग समितीचे आणि लोकप्रतिनिधी पवन कदम तसेच रेल्वे स्टेशन मास्तर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी दाखल झाले। अग्निशमन दलाचे एक जवान फायर वाहनासह घटनास्थळी दाखल झालं। सुरक्षेच्या कारणास्तव आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धोकापट्टी लावून बॅरिकेडिंग करण्यात आलं। संबंधित विभागाला त्वरित कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या। या घटनेत नरेंद्र कोळी 62 वर्षीय राहणार त्रिमूर्ती बिल्डिंग चेंदनी कोळीवाडा यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली। आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना अतिक्रमण विभागाच्या वाहनानं छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे उपचारार्थ दाखल केले। या प्रकरणी रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे। ठाणे ते बोरिवली या भुयारी मार्गाच्या कामासाठी घोडबंदर येथील हावरे सिटी गृहसंकुलाजवळील परिसरात उभारण्यात आलेला सिमेंट कॉन्क्रीट तयार करण्याचा RMC प्रकल्प नागरिकांच्या विरोधानंतरही सुरूच असल्याचं चित्र आहे। स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या सूचनेनंतर बंद करण्यात आलेला हा प्रकल्प संबंधित ठेकेदारानं पुन्हा सुरू केला असून या प्रकल्पामुळे आरोग्य समस्या उद्भवण्याच्या भीतीनं नागरिक चिंताग्रस्त झालेत। दरम्यान येत्या रविवारी हावरे सिटी गृहसंकुलातील नागरिक एकत्रित येऊन विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृतीबरोबरच प्रकल्पाचा विरोध करणार आहेत। ठाणे आणि मुंबईकरांच्या प्रवासाचा खर्च आणि वेळेची बचत व्हावी यासाठी ठाणे ते बोरिवली असा भुयारी मार्ग उभारण्यात येत आहे। या कामाकरिता घोडबंदर येथील कासरडोली भागातील हावरे सिटी गृहसंकुलाजवळील परिसरात RMC प्रकल्प उभारण्यात आलाय। घोडबंदर येथील कासरडोली भागात हावरे सिटी गृहसंकुल आहे। 30 पेक्षा जास्त या ठिकाणी इमारती असून त्या ठिकाणी 8,000हून अधिक रहिवासी राहत आहेत। त्याचबरोबर या संकुलाच्या परिसरातही गृहसंकुलं उभी राहिली आहेत। या परिसरात अनेक प्राथमिक आणि माध्यमिक शाळा देखील आहेत। या वस्तीच्या परिसरातच सिमेंट कॉन्क्रीट तयार करण्याचा प्रकल्प उभारण्यात आलाय। लहान मुलं, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांना कर्करोग, दमा आणि श्वासोच्छवासाच्या समस्या आणि इतर जुनाट आजार यांसारख्या जीवघेण्या आजारांचा धोका निर्माण झालाय। तसंच या प्रकल्पाचा परिणाम उद्यानातील वन्यजीवांवरही होण्याची भीती व्यक्त होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। दिवा शहरातील सर्व रस्ते हे फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्यानं वाहतुकीस अडचण निर्माण करणारे ठरले आहेत। दिवा शहरातील प्रमुख रस्ते फेरीवाला मुक्त करा आणि शहरातील लाखो नागरिकांना दिलासा द्या, अन्यथा प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात आंदोलन करू असा इशारा ठाकरे गटाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी दिलाय। रोहिदास मुंडे यांनी याबाबत दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त यांना पत्र दिले असून फेरीवाल्यांना रस्त्यावर बसवणारे दिवा शहर बकाल करत असल्याचं त्यांनी नमूद केले। दिव्यात एकही रस्ता हा मोठा नाही अशा स्थितीत आहेत ते रस्ते फेरीवाल्यांनी व्यापल्यानं येथील 5 लाख जनतेनं चालायचं कुठून आणि वाहन चालकांनी वाहनं कुठून चालवायची असंही त्यांनी नमूद केले। फेरीवाल्यांना ज्यांनी अभय दिला आहे त्यांचे आर्थिक हितसंबंध या लोकांशी आहेत। 4 पैशांसाठी दिवा शहराची वाट लावण्याचं काम केलं जात आहे। दिवा स्टेशन ते आगासन रस्ता, दिवा स्टेशन ते मुंब्रादेवी रस्ता हे सर्व रस्ते फेरीवाल्यांनी व्यापलेत। त्यामुळे वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना चालण्याचा देखील जागा मिळत नसल्याचं मुंडे यांनी या पत्रात म्हटलं आहे। याबाबत सहाय्यक आयुक्तांनी तातडीनं फेरीवाल्यांवर कारवाई करून दिवा स्टेशन रोड, मुंब्रादेवी कॉलनी रोड, दिवा आगासन रोड फेरीवाला मुक्त करावा अशी त्यांनी मागणी केली आहे। फेरीवाल्यांना पालिकेनं फेरीवाला झोन जाहीर करून त्या ठिकाणी फेरीवाले पालिकेनं बसवावेत जेणेकरून त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार नाही। नवी मुंबईत ज्या पद्धतीनं आतील रस्त्यांना किंवा गल्लीमध्ये फेरीवाला क्षेत्र असते किंवा एखाद्या मैदानात फेरीवाले असतात त्या पद्धतीनं दिवा शहरात रचना करावी। मुख्य रस्त्यावर असणारे फेरीवाले हटवून रस्ता नागरिकांसाठी मोकळा करावा, अन्यथा या विरोधात नागरिकांच्या सहकार्यानं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी दिलाय।
दिवा शहरात अनेक फेरीवाले हे रस्त्यावरती ठाण मांडून आहेत. कित्येक वेळा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त अक्षय गुडदे यांना वारंवार आम्ही सांगितले की दिव्यातले फेरीवाले हटवून दिव्यातील रस्ते हे मोकळे करा, परंतु याकडे अक्षय गुडदे हे प्रामुख्याने दुर्लक्ष करताना दिसत आहेत. आज दिव्यातील दिवा आगासन रोड, दिवा स्टेशन, मुंब्रादेवी कॉलनी रस्ता आपण पाहाल तर त्या रस्त्यावरती आणि फुटपाथवरती सर्व फेरीवाले बसले जातात आणि या फेरीवाल्यांकडून प्रत्येक हातगाडीकडून 50 रुपये हे हप्ता वसुली केली जाते. मग या हप्त्यात कोणाचे हात बरबडलेत हे प्रथम शोधणं महापालिकेने गरजेचं आहे की यांचे हे यात आर्थिक हितसंबंध लागू आहेत का महापालिकेचे, हेही पाहणं गरजेचं आहे. आम्ही वारंवार महापालिका सांगतोय, परंतु महापालिका याकडे दुर्लक्ष करते. येणाऱ्या काळात जर या हातगाड्यांकडे आपण कारवाई केली नाही आणि दिव्यातले रस्ते मोकळे केले नाहीत तर आम्ही ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथे धरणे आंदोलन करू. आणि हे पावसाळी जे अधिवेशन चालू आहे या अधिवेशनात आमच्या पक्षातल्या आमदारांना दिव्यातल्या हातगाड्यांविषयी लक्षवेधी मांडण्यासाठी आम्ही विनंती करू. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. यावर्षी पंढरपूर आषाढी एकादशी 17 जुलै 2024 रोजी संपन्न होईल. त्यानिमित्तानं पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाकडून 13 ते 22 जुलै या कालावधीत पंढरपूरसाठी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. ठाणे विभागाकडून ठाणे बसस्थानक, भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, डोंबिवली, वाडा, शहापूर, मुरबाड आणि बोरवली, नॅन्सी कॉलनी येथून 13 जुलैपासून या गाड्या सोडण्यात येणार आहेत. 17 ते 22 जुलैपासून चंद्रभागा बसस्थानक पंढरपूर येथून परतीची वाहतूक करण्यात येणार आहे. सोडण्यात येणाऱ्या सर्व गाड्यांचं आरक्षण 1 महिना अगोदर संगणकीय आणि ग्रुप पद्धतीनं उपलब्ध होणार आहे. परतीचं आणि ग्रुप पद्धतीचं आरक्षण करण्याची व्यवस्था प्रत्येक बसस्थानकावर करण्यात आली आहे. राज्य शासनाकडून एसटी परिवहन प्रवाशांसाठी 75 वर्ष वरील ज्येष्ठ नागरिकांकरिता अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि महिला सन्मान योजना या 2 सवलती जाहीर केल्यामुळे त्याचा लाभ आषाढी पंढरपूर यात्रेकरिता जाणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. तरी भाविकांनी आषाढी पंढरपूर यात्रेसाठी एसटी बसेसनं प्रवास करून संबंधित सवलतीचा लाभ घ्यावा असं आवाहन ठाणे विभागाच्या राज्य परिवहन विभागाच्या विभाग नियंत्रकांकडून करण्यात आले. भाविकांनी संबंधित व्यवस्थापकांशी संपर्क साधून आरक्षण उपलब्ध करून द्यावं, तसंच सुरक्षित प्रवासासाठी एसटी बसेसनी प्रवास करावा असं आवाहन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागानं केलं आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर ठाणे महापालिका प्रशासनानं गेले अनेक वर्ष बिनदिक्कतपणे सुरू असलेल्या शहरातील अनधिकृत पब, बार आणि अंमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर गुरुवारी हातोडा टाकला. दिवसभरात अनेक बार आणि अंमली पदार्थांची विक्री होत असलेली बेकायदा बांधकामं पालिका प्रशासनानं जमीनदोस्त केली आहेत. बेकायदा पब आणि बारचे केंद्र असलेल्या घोडबंदरच्या कोठारी कंपाऊंड परिसरातही पालिकेनं कारवाई केली आहे. मात्र काही बार आणि पबची केवळ बाहेरील शेड तोडण्यात आलेत. ठाण्यातील बेकायदा हॉटेल, पब, हुक्का पार्लर आणि डान्स बारचा मुद्दा अनेकदा चर्चेत आलाय. तत्कालीन आयुक्त संजय जयस्वाल यांच्या कार्यकाळात शहरातील बेकायदा हॉटेल, पब, हुक्का पार्लर आणि ऑर्केस्ट्रा बारची बांधकामं तोडण्यात आली. काही वर्षात शहरात बेकायदा हॉटेल, पब, हुक्का पार्लर आणि ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्स बार पुन्हा सुरू झाले. गेली 3 वर्ष ठाण्यातील तरुण पिढ्यांचा रास घडवून करणाऱ्या अवैध व्यवसायांवर कारवाई व्हावी अशी मागणी भाजप आमदार संजय केळकर यांनी याआधीच ठाणे पोलिसांकडे केली होती. ठाण्यातील ग्लॅडी अल्वारिस मार्गावरील कोठारी कंपाऊंडमध्ये गोदामांसाठी जागा भाडेतत्त्वावर देण्यात आल्या. या जागांवर मनमानी बांधकाम करून पब, बार आणि हॉटेलांची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी हुक्का पार्लरही आहेत. मुंबईतील कमला मिलनंतर कोठारी कंपाऊंडमधील पब, बार आणि हॉटेलांना अग्निशमन विभागाची कोणतीही परवानगी नसल्याचंही समोर आलं होतं. तरीही पालिका प्रशासनानं या बेकायदा बांधकामांवर कारवाई केली नव्हती.